मित्रांनो, सध्या बाजाराची परिस्थिती पाहता असे लक्षात येत आहे की बाजारामध्ये सेलिंग प्रेशर पाहायला मिळत आहे. म्हणून मागच्या 2-3 दिवसापासून बाजार हा पडत आहे. सेलिंग प्रेशर का आहे? कारण बातमी तशी आली होती की बाजारामध्ये मोठी घसरण होणार आहे. अमके कारण आहे, तमके कारण आहे. इस्रायलचं युद्ध असेल, अमेरिकेची परिस्थिती असेल, चीनची परिस्थिती असेल, तर ह्या बातम्यामुळं आपले सर्वसामान्य गुंतवणूकदार जे आहेत ते पॅनिक सेलिंग करतात. त्यांना वाटतंय की बाजार जर पडत असतील तर आपले पैसे जातील आणि आपले पैसे जाऊ नये म्हणून ते चांगले शेअरसुद्धा जे त्यांनी पोर्टफोलिओमध्ये घेतलेले आहेत ते शेअरसुद्धा ते विकून टाकतात. आणि दीर्घकाळ गुंतवणूकदार जो असतो तर तो असं करत नाही. तर आपण पोर्टफोलिओमध्ये घेतलेले जे शेअर आहेत ते जर पुन्हा खालच्या लेवलला मिळत असतील तर बाय अँड डिप तो करत असतो. तर पॅनिक सेलिंग ही केली नाही पाहिजे. आपण जर दीर्घकाळ जर बाजारात आलो असू, आपल्याला चांगला पैसा जर बाजारातून मिळवायचा असेल तर पॅनिक सेलिंग ही आपण केली नाही पाहिजे. बाजार आज पडला तरीही काही दिवसानंतर तो वरच जाणार आहे. तर अशा परिस्थितीत आपण गुंतवणुकीच्या संधी ह्या शोधल्या पाहिजेत, घाबरून न जाता. कारण बातम्या येणार आहे, बाजार पडणार अशाही बातम्या येणार आहेत, बाजार वाढणार अशाही बातम्या येणार आहेत, पण शेवटी बाजार हा वरच जाणार आहे. जेव्हा बाजार मागच्या रशिया युक्रेनच्या युद्धामध्ये पडला होता तर जास्तीत जास्त तो 7-8% पडला होता. निफ्टी हा 7-8% मायनस झाला होता. पण त्याच्यानंतर काय झालं हे तुम्ही पाहिलं आहे. त्याच्यानंतर लगेच बाजार ऑल टाईम हायवर गेलेला आहे. तर सध्या 4-4.5% हा निफ्टी मायनस झालेला आहे. परंतु घाबरायची गरज नाही. जे हुशार लोक आहेत ते त्यांना समजदार को इशारा काफी आहे म्हणल्यासारखं की बाजार हा जास्त पडणार नाही. तर आपण गुंतवणुकीच्या संधी या शोधल्या पाहिजेत. आज मार्केट जर पाहिलं तर 1%च्या जवळपास मार्केट मायनस आहे. बघू शकता 808 अंकाची घसरण सेन्सेक्समध्ये आहे. 235 अंकाची घसरण आहे निफ्टी 50मध्ये. निफ्टी बँक 300 अंकांनी 383 अंकांनी पडलेला आहे. तर निफ्टी मिड कॅप 550 अंकांनी पडलेला आहे. जवळपास 1% हाही पडलेला आपण बघू शकतो. सेन्सेक्स 809 अंकांनी घसरला. निफ्टी 25,050 वर बंद झाला आहे. रिॲलिटी, FMCG, ऑटो समभागांना सर्वाधिक फटका बसलेला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी आज 4 ऑक्टोबरला सलग 5व्या दिवशी घसरणीसह बंद झाला. मध्य पूर्वेतील संघर्षाच्या चिंतेमुळे आणि FIIद्वारे मोठ्या प्रमाणात विक्री केल्यामुळे बाजारात जोरदार विक्री झाली. बँकिंग, FMCG आणि वाहन समभागांना सर्वाधिक फटका बसला. तथापि या विक्री दरम्यान IT समभागांनी थोडा दिलासा दिला आहे. निफ्टी निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाला. या संपूर्ण आठवड्यात सेन्सेक्स 4.5% पडलेला आहे. हे लक्षात घ्या की सेन्सेक्स हा जवळपास 4.5% पडला आहे. अजून 1, 2, 3, 4% पडू शकतो. परंतु समजदार को इशारा काफी आहे. अशा वेळेस गुंतवणूक करायची. कारण रशिया युक्रेनच्या वेळेसही तो जवळपास 8%च्या जवळपास पडला होता. त्याच्यानंतर तो ऑल टाईम हायवर गेलेला आहे. तर अशा वेळेस जे शेअर आपल्याला खाली मिळत आहेत अशा शेअरमध्ये गुंतवणूक ही आपण केली पाहिजे. आणि पैसा नसेल तर घाबरायची गरज नाही. आपण घेतलेले शेअर कोणतेही शेअर वाईट नाहीत, त्यामुळे चिंता करायची गरज नाही. आज ना उद्या ते वर जाणार आहेत. निफ्टीच्या 4.3% घसरलेला आहे. जून 2022 नंतर एका आठवड्यातील ही सर्वात मोठी घसरण आहे. काय कारण आहेत बघू शकता. चीनच्या अडचणीमुळे आमच्यासाठी संधी निर्माण होतील का? FIIचे चीनवरील प्रेम हे केवळ अल्पकालीन असेल का? कारण FII सध्या चीनमध्ये बाईंग करत आहे. त्यामुळे आपल्याकडून आपल्या शेअर मार्केटमधून ते सेल करत आहेत आणि तिकडे ते बाय करत आहेत. पण हे जास्त दिवस चालणार नाही. जर आपण FIIच्या रोखीत विक्री पाहिली तर 3 ऑक्टोबर रोजी FIIद्वारे 15,243 कोटी रुपयाची विक्री झाली. फ्युचर्सचे आकडेही तसे जोडले तर एकाच दिवसात सुमारे 1 लाख कोटी रुपयांची विक्री झाली. तर यातील बहुतांश पैसा चीनकडे जाणार आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की चीनच्या स्वस्त मूल्यांकनामुळे विदेशी गुंतवणूकदार चीनकडे आकर्षित होत आहेत. चीनने अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा दिला आहे. यामुळे रिॲलिटी क्षेत्राला मोठा धक्का मिळेल अशी अपेक्षा आहे. चीनने कर्जही स्वस्त केलेले आहेत. भारतातही हळूहळू हे व्याजदर जे आहेत ते कमी होणारच आहे. त्यामुळे घाबरायची गरज नाही. चीनकडे लोक जास्त दिवस जाणार नाहीत. CQG पार्टनर्सचे राजीव जैन म्हणतात की येत्या 3 वर्षात आम्ही FIIमध्ये चीनबाबत अनेक वेळा उत्साह पाहिला आहे. चीनमध्ये शॉर्ट टर्म ट्रेडिंग पार्टी ठीक आहे, पण 3-5 वर्षाच्या क्षितिजासह म्हणजे 3, 4, 5, 10 वर्षासाठी चीनकडे कोणीही जाणार नाही. गुंतवणूक करता येईल का हा स्वतःचा मोठा प्रश्न आहे. चीनच्या दीर्घकालीन विकासाच्या शक्यतावर विश्वास ठेवता येत नाही हे FIIला सुद्धा माहीत आहे. कारण जास्त काळ
चीनमध्ये गुंतवणूक ही करता येणार नाही. त्यामुळं तिकडे ते विक्री करतील आणि पुन्हा भारतात येतीलच. त्यांना कुठेही दुसरीकडे जाण्याचा पर्याय नाही, त्यांना भारतात यावंच लागेल. भारत ते चीनच्या आवर्तनावर आपले मत देताना सिटीने म्हटले आहे की या आठवड्यात चीनचा निर्देशांक 24% वाढलेला आहे. चीनमध्ये गेल्या आठवड्यात अनेक धोरणे जाहीर करण्यात आली. यावर्षी चीनला भारतापेक्षा चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा आहे, पण मजबूत मॅक्रो आणि चांगल्या वाढीच्या अपेक्षेमुळे भारतातील गुंतवणूक चालूच राहणार आहे. आता FIIनं किती विक्री केलेली आहे तो मी इथं आकडा काढलेला आहे. DIIनं बघू शकता, DIIनं 12,913 करोडची खरेदी केलेली आहे आणि FIIनं 15,243 करोडची विक्री केली आहे. इथं मायनस बघू शकता आणि इथं तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला इथं वर प्लस पाहायला मिळेल. म्हणजे FIIनं बाईंग केली आणि DIIनं विक्री केलेली आहे. ही तारीख आहे, इथं तारीख बघू शकता 3 ऑक्टोबर म्हणजे कालची. त्याच्यानंतर इथं मी डिटेल जास्त दाखवतो तुम्हाला. इथं बघू शकता 3 ऑक्टोबरला FIIनं सेलिंग केलेली आहे 15,000 करोड, 1 ऑक्टोबरला 5,000 करोड, 30 सप्टेंबरला 9,000 करोड आणि 27 सप्टेंबरला 1,000 करोड. आणि DII बाईंग सतत करत असलेली इथं तुम्ही बघू शकता. खाली जर पाहिलं तर खालीही 26 सप्टेंबरला FIIनं बाईंग केली, DIIनं बाईंग केली, पण 25 सप्टेंबरला FII सेलिंग, 24 सप्टेंबरला FIIनं सेलिंग केली, 23 सप्टेंबरला FIIनं बाईंग केली आणि DIIनं पण बाईंग केलेली आहे. पण DII कंटिन्यू बाईंग करत आहे. यावरून आपल्याला ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की म्युच्युअल फंडवाले जर बाईंग करत असेल तर आपल्याला काय हरकत आहे. त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतंय असं आपण मानायला हरकत नाही. आणि ते जर बाईंग करत असतील तर आपल्याला घाबरायची गरज नाही. त्याच्या अगोदरचा आकडा इथं तुम्ही बघू शकता. मोठं करून दाखवतो जरा. इथं बघू शकता DIIनं 20 सप्टेंबरला बाईंग केली, 19ला सेलिंग आहे, 18ला बाईंग आहे, 17ला बाईंग आहे. त्याच्या अगोदर पाहिलं तर बाईंग आणि सेलिंग इथं तुम्ही बघू शकता. इथं बाईंग आहे आणि इथं 1 दिवस सेलिंग आहे. तर त्यांना यावंच लागेल, कुठं जाणार नाहीत. आणि महिनेवारी जर पाहिलं, हे मासिक जर पाहिलं तर ऑक्टोबरमध्ये सेलिंग आहे FIIची, DIIची बाईंग आहे. सप्टेंबरमध्ये FIIची बाईंग आहे, DIIची पण बाईंग आहे. ऑगस्टमध्ये सेलिंग आहे FII, DIIची बाईंग आहे. तर तुम्ही हे बघू शकता बाईंग आणि सेलिंग हे चालूच राहणार आहे. त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही. बाय करावं लागेल तसं त्यांना सेलही करावं लागेल आणि सेल करावं लागेल तसं त्यांना बायही करावं लागेल. त्यामुळे चिंता करायची गरज नाही. आपले शेअर जर आपल्याला खाली मिळत असतील तर बिनधास्तपणे फंडामेंटल स्ट्रॉंग असलेले शेअर आपण पोर्टफोलिओमध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे चिंता करायची गरज नाही. त्यामध्ये बिनधास्तपणे आपण बाईंग करू शकतो जर पैसा असेल तर. नसेल तरीही चिंता करायची गरज नाही. पोर्टफोलिओ बंद करून ठेवा, काहीही घाबरायची गरज नाही. इथं एक बातमी आहे, तुम्ही इथं बातमी बघू शकता. 4 ऑक्टोबर सकाळी 10:52 म्हणजे 11 वाजताची बातमी आहे. आणि सिटी फर्म ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस फर्म सिटीने वरुण ब्रेवरेजवर बाय रेटिंग दिलं आहे. 800 रुपयापर्यंत VBL जाईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि सध्याच्या किमतीपासून तो VBL 36% वर जाण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. इथं तुम्ही बातमी बघू शकता. सिटीने भारतातील कंपनीची मजबूत बाजारपेठेची स्थिती आणि सॉफ्ट ड्रिंक क्षेत्रातील लक्षणीय वाढीची संधी ही तिच्या सकारात्मक दृष्टिकोनाची प्रमुख कारणे उद्धृत केली आहेत. ब्रोकरेजने वरुण ब्रेवरेजसह गो टू मार्केट GTM उपक्रम आणि त्याच्या विस्ताराचे आवश्यक चालक म्हणून नवीन उत्पादन श्रेणी तयार करण्याची क्षमता यावर प्रकाश टाकला आहे. या व्यतिरिक्त आफ्रिकेतील नवीन प्रदेशासह वरुण ब्रेवरेजला त्याच्या विस्तारित असलेल्या भौगोलिक आवाक्याचा फायदा होण्याची अपेक्षा आहे, ज्याला सिटी सकारात्मक मध्यम मुदतीचे उत्प्रेरक मानते. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेजचा अंदाज आहे की 23 ते 26 या वार्षिक कालावधीमध्ये महसूल प्रति शेअर कमाई अनुक्रमे EPS 23% वाढू शकतो आणि 29% CAGR त्याचा वाढेल असं यांचं म्हणणं आहे. वार्षिक चक्रवाढ ही राहणार आहे आणि एवढी जर वाढ असेल तर ही कंपनी इथून पुढेही चांगला पैसा बनवून देऊ शकते. म्हणून त्यांनी 800 पर्यंत ही कंपनी जाईल असं सांगितलेलं आहे. चार्ट जर बघितला तर चार्ट पाहिला तर कंपनी सपोर्ट जवळून बाईंग आलेली आज पाहू शकता. 578 कंपनी ट्रेड करत आहे. वारंवार कंपनीने इथं सपोर्ट घेतलेला आपण इथं बघू शकता. वन डेचा हा चार्ट आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला सपोर्टर कंपनी मिळाली आणि डिस्काउंट किती आहे तिच्या टॉपपासूनचं इथपर्यंत जर डिस्काउंट पाहिलं तर डिस्काउंट आहे 15% आणि ही कंपनी 15%च्या वर जास्त डिस्काउंट देत नाही. आतापर्यंतचा मागचाही इतिहास तुम्ही जर पाहिला तर 15%च्या वर ही कंपनी जात नाही आणि सध्या 15%वर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला पाहायला मिळते. जर कोणी ही कंपनी घेतली नसेल तर ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता. कंपनी चांगली आहे,
चांगला पैसा ही बनवून देऊ शकते। मित्रांनो, शेअरची चर्चा ह्या व्हिडिओमध्ये करणार नाही, कारण व्हिडिओ आधीच 10 मिनिटाचा झालेला आहे, इथून पुढे तो जास्त होईल। तर शेअरची चर्चा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये करू। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। बाजाराविषयी तुम्हाला काय वाटतं तेही सांगू शकता। व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।